यहोवा देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल आपण काही प्रतिदान करू शकत नाही. स्तोत्रसंहिता 50 ओवी 12-14. कारण यहोवा देव म्हणतो, जग आणि त्याच्यातला भरणा माझाच आहे. खोडाचे मांस मी खाईल काय? बोकडाचे रक्त मी पिईन काय? तर यहोवा देवाला उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पण कर आणि परस्पराकडे तू आपले नवस फेड. स्तोत्रसंहिता 116 ओवी 1-18. आपण यहोवा देवावर प्रीती करूया, कारण तो आपली वाणी व आपण केलेल्या विनंती ऐकतो व मान्य करतो. यहोवा देवाने आपला कान आपल्याकडे लावला आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. तोपर्यंत आपण त्याला हाक मारूया. मृत्यूच्या दोऱ्याने आपणाला वेढले, मृतलोकाच्या यातना आपणाला झाल्या, संकट व क्लेश आपल्याला झाले. तेव्हा आपण यहोवा देवाच्या नावाला आरोळी केली, तर यहोवा देव आपल्या विनंत्या मान्य करतो व तो आपला जीव सर्व संकटातून मुक्त करतो. यहोवा देव कृपाळू आणि न्यायी आहे. होय, आमचा देव दयाळू आहे. यहोवा देव भोळ्या माणसाचे रक्षण करतो. आपण दुबळे झालो तेव्हा त्याने आपणाला तारले. हे माझ्या जीवा, तू आपल्या विसाव्याच्याकडे परत ये, कारण यहोवा देवाने आपणावर फार उपकार केले आहेत. कारण तो आपला जीव मरणापासून, आपले डोळे अश्रूपासून, आपले पाय पडण्यापासून मुक्त करतो. जिवंताच्या भूमीत आपण यहोवा देवाच्या समोर चालत जाऊ. आपण यहोवा देवावर विश्वास धरतो म्हणून आपण बोलू. आपण फार पीडित झालो आहोत. आपण आपल्या उतावळेपणात म्हणजे सर्व मनुष्य लबाड आहेत. यहोवा देवाला त्याने आपणावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल आपण त्याला काय प्रतिदान करू शकतो? आपण तारणाचा पहिला घेऊन यहोवाच्या नावाला हाक मारूया. होय, आपण सर्व लोकांसमोर यहोवा देवाला केलेले आपले नवस फेडूया. यहोवा देवाच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण मौल्यवान आहे. हे यहोवा देवा, खचित आम्ही तुझे दास आहोत. आम्ही तुझे दास, तुझ्या दासीचे मुलगे आहोत. आमची बंधने तू सोडली आहेत. उपकारस्तुतीचा यज्ञ आम्ही तुला अर्पितो आणि यहोवा देवाच्या नावाला आम्ही हाक मारू. होय, त्याच्या सर्व लोकांपुढे आपण यहोवा देवाला केलेले नवस फेडू. यहोवा देवाच्या मंदिराच्या अंगणामध्ये, हे यरूशलेमे, तुझ्यामध्येच आम्ही आपले नवस फेडू. हालेलुया, आमेन. यहोवा देव हाच सर्व संकटांतून मानव जातीला बाहेर काढतो. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्याकडे विनंती केल्यास तो आपले घराणे ऐकतो व आपल्या सर्व संकटातून आपल्याला मुक्ती करतो. संतांच्या मार्फत केलेल्या प्रार्थना ही यहोवा देव ऐकत नाही. आपली प्रार्थना यहोवा देवाकडे, जो येशू ख्रिस्त एकमेव मध्यस्थ, त्याच्या मध्यस्थीने करावे, म्हणजे तो ऐकेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया, आमेन.